समर्थ सद्गुरू श्री चिंतामणी महाराज गोशाळा प्रतिष्ठान किटी आडगाव आज इथे आलो होतो. आल्यानंतर पहिल्यांदा गोमाताचं दर्शन घेतलं. गोशाळामध्ये खूप साऱ्या गायी होत्या. गोमाताचं दर्शन घेऊन मग गोशाळामध्ये आल्यानंतर आमचं इथं स्वागत केलं, चाय दिली, पाहुणचार केला. ही चाय काय परवडली नाही, माझ्या शर्टावर ही चाय पडली. त्याच्यानंतर मग इथे त्याच गोशाळामध्ये एक मंदिर होतं, श्री भगवानजी यांचं दर्शन केलं. त्याच्यानंतर मग इथे आम्ही आलोत श्री पुरुषोत्तम भगवान, जिथं कुणी नाही तिथं जरांगे पाटील आहेतच. पुरुषोत्तम भगवान मंदिराच्या दर्शनासाठी अधिक मासचा महिना होता, त्याच्यामुळं खूप गर्दी होती. जिकडे बघा तिकडे गर्दीच गर्दी होती. खूप सारे लोक आलते दर्शनासाठी. फुल, नारळ, जो बी बताशे सर्व काही घेतलं. त्याच्यानंतर इथे फोटो पण बघितला पुरुषोत्तम भगवानचा. त्याच्यानंतर मग इकडे बघितलं तर सर्व काही सामान होतं आणि लाईनमध्ये इतने भक्तगण लागले होते. उन्हाळ्याचा दिवस होता, कूलरची व्यवस्था होती, सर्व होती. इथं पेढे पण खूप सारे होते. सगळीकडून लोक आलते आणि इथे चप्पल ठेवण्यासाठी एक जागा पण होती. आणि मग थोडं दर्शन करण्याच्या आधी म्हणलं थोडं पेट पूजा करावा. त्याच्यासाठी मग भजे खाण्यासाठी, वडापाव खाण्यासाठी थांबलोत. मग इथे वडापाव भजे रेडी होत होते. तितक्यात ही छोटी मुलगी शाळेत जाण्याच्या वयामध्ये इथे आईवडिलांचा हात भरवत होती. परिस्थिती कशी आली बघा. मग भजे घेतले, मग देवाच्या दर्शनासाठी देवाला पेढे घेतले आणि पेढे घेऊन मग येडे मारायला निघालोत. मग काय रस्त्याने निघालोत. मग पाण्याची बॉटल घेतो म्हणले पाण्याची बॉटल 10 रुपयाला म्हणून गेलो तर इथं 20 रुपयाला पाण्याची बॉटल निघली. मग काय इथं चलत चलत गल्लीने आम्ही इथून निघत राहिलोत. मिळत लागत नव्हतात कुठं जात होतात म्हणून. परत आल्यानंतर परत कळलं की गावाच्या बाहेरच एकदम पुऱ्या गावाला येड्या टाकून एकदम लाईन लागली. गरमीमुळे इथं वरून एकदम हिरवी ताडपत्री पण टाकली होती, पण तरी पण भक्तासाठी सुरक्षा केली ती चांगली. पण 5 ते 6 तास आम्हाला इथं रांगेत थांबावं लागलं. एवढी मोठी लाईन होती, वाटतच नव्हतं की कधी लाईन संपन, कधी काय संपन. तरी पण इथं त्याच एवढ्या उन्हाच्या पारामध्ये पण इथं वारकरी संप्रदाय आपलं आपलं दागिना सांभाळा, दागिना सांभाळा आपलं आपलं. रांगेत उभे असतानाच इथे तिलक लावण्यासाठी एक बहीण भाव आपलं 2 पैसे कमवण्यासाठी बिचारे देवाची सेवा करत आहेत. इथं पैसे नाही दिले तरी बिना पैसे देता पण हे आपल्याला तिलक लावतात. तर आम्ही पण तिलक लावला आणि पप्पांनी काही त्यांना पैसे दिले, छोटे 10 रुपये दिले दोघांमध्ये. ते किती मतलब देवाच्या भक्तीसाठी किती मतलब खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर ह्याचे पाय चांगले नव्हते तरी पण हे आपला 10 रुपयाचा मुरकुलपुडा 20 रुपयाला विकत होता. मग कुल्फी घेतली. मग दर्शनासाठी आतमध्ये आमची एंट्री झाली आणि आतमधली गर्दी बघून शॉकच झालोत. मग ही गर्दी बघूनच डॉक्टरकडे जायचा विचार होता. मग एवढी गर्दी झालती, एवढे लोक आलते, एवढे भक्तगण आलते अधिक मासच्या महिन्यामध्ये. आणि त्यांच्यासाठी इथे गरमीसाठी देखा वॉटर स्प्रे आणि पंखे होते. मग एवढी गरमी लागत होती काय सांगावा. कॅमेरा करून इकडं तिकडं नुसतं मी असं व्हिडिओ काढित होतो, पण एवढी गरमी लागली. त्याच्यानंतर परत घामाघामच झालो एकदम. आता मला काय थांबायची कॅपॅसिटीच नव्हती. मी जिंदगीमध्ये पहिली वेळेस एवढ्या गर्दीमध्ये एवढी लाईन लावून मी दर्शनासाठी थांबलो. लोकांची उत्सुकता बघा, उपाशी पोटी 6-6 तास लाईनमध्ये थांबलेले आहेत. एवढी गरमी, मी तर आता काय माझी तर कॅपॅसिटीच नव्हती. मला वाटलं आता मला काय चक्कर येतात का काय एवढ्या गरमीमध्ये. तरी पण पुरुषोत्तम भगवानच्या दर्शनासाठी वेळ निघून जात होती. 6 घंटे वेळ लागले. VIP लोक आले, त्यांनी दर्शन केले आणि निघून पण गेले. त्यांच्यासाठी काय दर्शन, जे लोक येतात VIP लोक दर्शन करतात आणि जातात. आमच्यासारखे भक्तगण 5-5, 6-6 तास सकाळून उपाशी पोटी दर्शनासाठी थांबतात. दर्शनाची वाट पाहत पाहत भगवान कधी कधी एक लाईन पुढं जात एवढी खुशी होत होती. आणि फायनली दर्शनाच्या जवळ आल्यानंतर सर्व भक्तगण एकदम खुश होते. आणि इथं बघू शकता की तुम्ही लाईनला लागलेले, सकाळून उपाशी पोटी लागलेले 6-6 तास लाईनला लागलेले लोक पण इथं आता
त्यांच्या दर्शनासाठी, भगवानच्या दर्शनासाठी उत्सुक आहात, तरी पण ह्यांच्या चेहऱ्यावर बघा किती उत्सुकता आहे भाई. काय बोलायला लागले मराठीत मलाच कळाय नाही. पण बघा इथं भक्तगण एकदम कसे एकदम मस्त एकदम थांबलेत लाईनीला आणि पंखे वगैरे सुरू. सर्वांचा वेळ महत्वाचा आहे, तरी पण हे आता देवाच्या दर्शनासाठी थांबलेले आहेत. आता इथे बघू शकता तुम्ही की आता काय वाईज ओव्हर करायला लागलोय मी, त्याच्यामुळं काय कळायच नाही काय बोलावं आणि काय नाही. तिथं तर काय बोललोच नाही. हे पुरुषोत्तम भगवानच्या मंदिराकडे मी थोडा कॅमेरा झूम केला. त्याच्यानंतर मग हे बघा एक इथं कमांडो ऑफिसर पता नाही भैसच घालीत होते. आता हे माणूस म्हणत होता की VIP लोकांच्या लाईना तुम्ही सोडायला लागलात, आधी आमच्या लाईना सोडा, सकाळून आम्ही थांबलोत. एवढे मतलब चिडचिड झालते. असं नाही की पैसे देऊन आम्ही लाईनला VIP लाईनला थांबू शकत नाही. 200-250 रुपये मोठी गोष्ट नाही. पण तेच हे लोक कमांडो लोक ते म्हणे ते चिडत होता. ते माणसासोबत भैस झाली त्याची. आता काय झाली त्यालाच माहिती. ही बघा ही VIP लोकांची लाईन आहे. VIP लोक म्हणजे 200-300 रुपये देऊन दर्शनासाठी तुरंत दर्शन करतात आणि जातात. याच्यामध्ये काय वाईट नाही. हेच पैसा मंदिराच्या दानसाठी जातो. आता फायनली 5 ते 6 घंटे वेट करण्यानंतर भगवानच्या दर्शनासाठी नंबर आला. एक पाऊल पुढं टाकत होतो तशी हार्टबीट वाढत होती. कारण भगवानच्या दर्शनासाठी सकाळून थांबलो होतो. पुरुषोत्तम भगवानच्या दर्शनासाठी भारतामध्ये एकमेव मंदिर आहे पुरुषोत्तम भगवानचे, जे विष्णूचे रूप आहेत. आणि मग फायनली आता दर्शनाची वेळ येतच आहे. आणि इथे बघा इथे महिलाला चक्कर आलती, तरी पण ती महिला वापस दर्शनासाठी आली. म्हणजे बघा ही देवाची भक्ती किती महान आहे की भक्तांना आपल्याकडे खिचूनच घेते. आता मी दर्शनासाठी पुढे जात आहे आणि हे बघा ही VIP लोकांची लाईन इथून सध्या बंद केली आहे. सर्व लोकांनी कॅमेरा ऑन केले फोटोज व्हिडिओज काढण्यासाठी. कारण हे क्षण कुणी पण असे कॅप्चर करू शकतात जीवनभर, ते लक्षात राहील यासाठी. आता पुढे रांग चलत आहे तसं हार्टबीट बढत आहे. इथं महिलांसाठी महिला कॉन्स्टेबल, कमांडो, पोलीस ऑफिसर, पोलीस स्टाफ सर्व प्रशासन उपलब्ध आहे लोकांच्या सेवेसाठी. मग एक रान पुढं जात होती. आता फायनली भगवानचे दर्शन होत आहे. मतलब बघा ना तुम्ही की या भगवानच्या दर्शनासाठी पुरुषोत्तम भगवान जे विष्णूचे रूप आहेत, भारतामध्ये एकमेव मंदिर आहे. यांच्या दर्शनासाठी 5 ते 6 तास थांबावं लागले आणि 5 ते 6 सेकंदामध्ये यांचं दर्शन करावं लागलं. म्हणजे ज्या दर्शनासाठी आम्ही 5 ते 6 घंटे थांबलो, ते दर्शन 5 ते 6 सेकंदामध्ये करून मोकळं झालो. चला तिथून दर्शन झालं. मग पुढं गेलोत. मग इथं गणपती बाप्पा पण होते, महादेवजी होते त्यांचे पप्पा. मग यांचे पण दर्शन केले. त्याच्यानंतर फायनली दर्शन कंप्लीट झालं. 5 ते 6 तास लागले. एकदम घाम झालं शरीर, तरी पण दर्शन केलं. बाहेर आल्यानंतर इथं दिवा वगैरे काय हे बाहेरचा एकदम मंदिरचा परिसर तुम्ही बघू शकता. इथे गर्दीच गर्दी झाली. इथे एक देवऋषी आपली परडी घेऊन बसला होता बिचारा. इथे सगळीकडे एकदम जिथं मतलब इथं लोक कमी, पेड्याच्या दुकानात जास्त होते. सगळीकडे गर्दीच गर्दी होती. मंदिराबाहेरचं हे पाणी पिण्यासाठी सुविधा होती, वॉटर फिल्टर फाउंडेशन. मी पण म्हणलं थोडं पाणी पिऊन बघतो कसं लागते टेस्ट. चांगली लागली तशी टेस्ट. त्याच्यानंतर मग ज्या चपला जमा केल्या त्या 5 रुपये देऊन त्या चपला घेण्यासाठी आलोत. इथं चप्पल सापडत नव्हती. फायनली मग चप्पल सापडली. मग त्यांनी टोकन दिलं. मग चपला घेतल्या, 5 रुपये दिले. 5 रुपये देऊन मग चपला घेऊन मग निघालो तर आम्ही गोदावरी नदीच्या काठी. मग इथे जाताना हे खाण्यापिण्याचे दुकानं होते. गोदावरी नदी जी खूप पवित्र आहे. इथे येऊन लोक स्नान करतात. जीवनात केलेले पाप पुण्य धुवून निघतात. इथं वेगवेगळ्या पूजा होतात. जहाज बघा, याच जहाजीमध्ये डुबून सकाळी 2 महिलेचा मृत्यू झाला. तर खूप दुःखाची गोष्ट आहे. गोदावरी नदी. आणि मी राहुल अर्जुन पवार सायनिंग ऑफ. हा मराठी ब्लॉग फर्स्ट टाइम. पुरुषोत्तम भगवानचे दर्शन 10 जून 2026 सायनिंग ऑफ.